देखा गया है कि भाईंदर के मैक्सेस मॉल में नाना पटोले ने भड़काऊ भाषा का इस्तेमाल करने वाले बीजेपी विधायकों की खूब खातिरदारी की। नाना पटोले ने यह भी आरोप लगाया है कि बीजेपी विधायक निचले स्तर पर जाकर यह कहकर हिंदू और मुसलमानों के बीच विवाद पैदा कर रहे हैं और उनके कार्यकर्ता जनता को बता रहे हैं कि अपने पिता सागर बंगले पे बैठे हैं। ऐसे नेता अब पुलिस अधिकारी, महिला पुलिस अधिकारियों के साथ भी गाली गलौज करने लगे हैं। आइए देखते उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान क्या कहा। मला एक कळत नाही या भाजपच्या लोकांना काय झालं आणि काय त्यांना जादा अधिकार भेटले। पोलीसवाल्यांच्या बायकांना शिवा घालतात, त्यांच्या पोरांना शिवा घालतात, पोलिसांना शिवा घालतात। मला वाटतं की पोलिसांनी पण हिंगा आता दाखवलं पाहिजे यांना। मुसलमान आणि हिंदूची भांडणं लावणं हे भाजपचं कामच आहे। हे मुस्लिमही समजतात। ज्या शहरामध्ये इथेही त्यांनी एक प्रयोग करून पाहिला, पण इथल्या सामाजिकांनी या गोष्टीला सांभाळून नेलं म्हणून इथं हिंसा झाली नाही। त्यांचा प्रयत्न सुरू आहे। जिथे जिथं मुस्लिम हिंदू भांडणं लावायचे तिथं लावण्याचा ते प्रयत्न करतात, पण त्यांचा आमदार समजा पोलिसांना त्यांच्या बायकांना घाणेरड्या भाषेत बोलत असेल तर पोलीस का शांत आहे? आणि म्हणून पोलीस महासंचालक योगायोगानं ही महिला आहे। मग ही काय करते? पोलीस महासंचालकांनी पोलिसांच्या महिलांवर त्यांचा भाजपचा आमदार ज्या पद्धतीने टीका करतो आहे त्याच्याबद्दल पोलीस महासंचालक का शांत आहे? का त्या भाजपचं काम करतात आहेत? भाजपच्या कार्यकर्ते आहेत? त्यांनी पण उत्तर दिलं पाहिजे। आम्ही आता पुढच्या काळात हे जे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहे, आता त्यांचं काम जे काय आहे ते तर माझा मोठा अनुभव आहे। ते विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केलेला होता, त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते। पण पोलिसांच्या महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या त्या नेत्याला का जेलमध्ये टाकत नाही पोलीस, हा सवाल आमचा आहे। त्यामुळे ही जी काही भडकाऊ भाषण केली जात आहे त्याला पोलीस का शांत आहे त्याचाही सवाल आम्ही महाराष्ट्र पोलिसांना विचारतो। कारण की हाच माणूस म्हणतो की सागर बंगल्यामध्ये माझा बाप बसलेला आहे। आता हे जे पोलीस महासंचालक असेल किंवा सगळे IPS अधिकारी असतील, हे जनतेच्या घामाच्या पैशाने पगार घेते। काही त्या सागर बंगल्याच्या घामाचा पैसा नाही आहे। हे जनतेचे नोकर आहेत आणि जनतेचं रक्षण करणे हे पोलिसांचं कार्य आहे। त्यामुळे सागर बंगल्यात कोणाचा बाप बसला असेल पण पोलिसांची ड्युटी पोलिसांनी केली पाहिजे, ही भूमिका आमची। ब्युरो रिपोर्ट मनोज तांबे, आवाज इंडिया, मीरा भाईंदर।